हॅलो मित्रांनो, माझ्या ब्लॉगमध्ये आज तुमचं स्वागत आहे. कसे आहात सगळे? आपण बघा आयुष्यामध्ये संपत्ती कमवणे, पैसा कमवणे याच्यामध्ये खूप बिझी होऊन जातो पूर्णच्या पूर्ण. आयुष्यामध्ये अतिशय जास्त मॅच्युअर होणं किंवा अतिशय जास्त विचाराधीन होणं हे सुद्धा चांगलं नाही. जेवढं मॅच्युअर असेल, जेवढं आत्मकेंद्रीय असेल, तेवढं आपण एकटा होत जातो. ना कोणतेही मित्र, ना कोणी पाहुणे, ना कोणी जोडीदार, ना कोणी कुठल्याही गोष्टीचा विचार करत नाही. आपण तुम्ही बघा तुम्हालाही माहिती असेल, त्यावेळेस ना तुमची वेळ किंवा तुमचा टाईम, तुमच्या आयुष्यातलं जे काही चालू वेळ आहे, ती वेळ जर तुम्हाला थोडी आव्हानात्मक असेल, कठीण असेल, तर सगळेच तुम्हाला पाठमोरे होतात. सगळेच. अगदी तुम्ही ज्यांना आपले जवळचे नातेवाईक मानता किंवा खूप जवळचे मित्र मानता किंवा अजून ज्यांना अतिशय प्रिय मानता तुम्ही, ते तुमच्या अतिशय आव्हानात्मक जो वेळ असतो, कठीण वेळ असतो, त्याच्यामध्ये सगळे सोडून जातात ॲक्चुअली. तुमच्याकडे पैसा असेल, तुमच्याकडे गाडी असेल, तुमच्याकडे बंगला असेल, तुमच्याकडे बँक बॅलन्स असेल, तुमच्याकडे सगळे ऐशोआराम असतील, त्यावेळेस ते तुमचे नातेवाईक, तुमचे मित्र, तुमचे जे काही हितचिंतक असतात, ते हळू तुम्हाला जवळ करणार आणि मग म्हणतात, "हां, हां, तो जो आहे ना, तो माझा मित्र आहे. तो माझा पाहुणा आहे, तो माझा बहीण आहे, तो माझा भाऊ आहे." आपण ज्या माणसांना आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचं स्थान दिलेलं असतं, खूप खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं असतं. पण ज्यावेळेस आपल्याला समजतं, की आपण यांना एवढं वरचं स्थान दिलं होतं आपल्या जीवनामध्ये, पण ते पहिल्यापासूनच आपल्याला तुच्छ मानतात. आपल्या पाठीमागं आपलं वाईट वाईट बोलतात किंवा आपल्याला नेहमी तिरस्कारित करतात. तर ह्या गोष्टी ज्यावेळेस आपल्याला समजतात, की अरे हा व्यक्ती आपल्याबद्दल तिसऱ्या माणसापाशी असा बोलतो, तो तिथून आपण सावध व्हायला पाहिजे, झालं पाहिजे. आणि शक्यतो आपण इंडिपेंडंट व्हायला पाहिजे, इंडिपेंडंट. भले स्वतःची किती पण त्रास होत असेल किंवा किती अडचणी येत असतील, कोणावरही अवलंबून राहता कामा नये आपण. कारण आपण जर त्यांच्यावर अवलंबून राहायला लागलो, तर ते त्यांना समजतं, की आपल्याशिवाय याचं काही होत नाही किंवा यांचं काही होत नाही. अँड इट इज अ सो कॉल्ड ही इज अन आयसोलेटेड मॅन. हे ज्यावेळेस आपल्याला समजतं, की आयुष्यामध्ये आपले स्वतःचे आई-वडील, स्वतःच्या आई-वडिलांनंतर दुसरं कोणीच नसतंय लाईफमध्ये. त्यावेळेस आपल्याला समजतं, की आपण आयुष्यामध्ये खूप एकटे आहोत. वी आर स्टिल अलोन. अलोन इन द सेन्स ॲज यू वॉन्ट टू क्विट. तुम्हाला असं कधी वाटतंय का बघा, की आता खूप झालं बस म्हणजे खूप मला एकटंच राहायचं आहे. मला ना कोणाशी बोलायचं आहे ना काय नाही. तर हे एकटेपणा आयुष्यामधला ना अतिशय खतरनाक आणि एका गोष्टीने चांगलाही असतो. कारण एकटेपणा किंवा जो काय हा लोनलेस आहे, तो तुम्हाला विचार करायला वेळ देतो स्वतःसाठी. ज्यावेळेस तुम्ही स्वतःसाठी विचार करता, जे आपलं मन असं खुलतं, ओपन होतं आपल्यासोबत. हळू-हळू आपण त्याच्याशी बोलायला लागतो. आपले प्रॉब्लेम डिस्कस करायला लागतो. आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी त्याला विचारतो, की "नाही, माझं असं झालंय, तू असं थोडं मला मदत कर, हे कर, ते कर. तू असं करतो, हे करतो." या गोष्टी आपण एकेरी थोडं बोलायला लागतो आपल्या माइंडशी. मित्रांनो, तुम्ही कधी असं केलंय का? तुम्ही कधी आपल्या मनाशी असं आयसोलेटेड किंवा एकांतपणे निवांत वेळेस या गोष्टी आपल्याच मनाविषयी कधी बोललेला आहात का? बघा, आपलं मन हे आपला खूप चांगला मित्र असतो. पण आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स हे सर्वांनाच असतात. असं नाही की एकाच वैयक्तिक गटाच्या लोकांना प्रॉब्लेम असतात, वैयक्तिक लोकांच्या गटांना प्रॉब्लेम असतात. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये खूप सारं डिस्टर्बन्स, खूप सारं दुःख असतं, खूप सारी नैराश्य असतं. देवाने प्रत्येकाला त्याच्या त्याच्या आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स दिलेलेच आहेत. अ, आपल्याला तर म्हणजे इन द सेन्स म्हणजे आपलं म्हणजे स्ट्रगल म्हणजे काहीच नाही ॲक्चुअली. म्हणजे बिलकुल काहीच नाही. मी माझे वडील जे आहेत, त्यांच्याशी म्हटलं की मी भाऊ म्हणतो त्यांना. भाऊ हे असं-असं आहे, स्ट्रगल किती आहे लाईफमध्ये, किती अभ्यास करावा लागतो, किती परीक्षा द्याव्या लागते, कुठं काय करावं लागते. तुमच्या वेळेस बरं होतं असं तसं. आणि तुम्ही खूप चांगले होते त्यावेळेस तुम्हाला ते टेन्शन नव्हतं असं. थोड्या वेळ भाऊ दूर अशी नजर टाकली आणि थोड्या वेळ हसले आणि नंतर मला म्हणाले, "हे बघ, स्ट्रगल किंवा हे झगडणं काय असते, मी तुला 1-2 मिनिटांमध्ये सांगतो." ते म्हणले, "हे बघ, आमच्या वेळेमध्ये आमच्या टायमाला शाळा होती, अभ्यास होता, सगळं होतं.
पण आम्ही काम करायचो हे 2 वेळचं जेवण मिळण्यासाठी काम करत होतो. 2 वेळचं जे टाईम असतं, जेवण असतं, ते जेवण मिळण्यासाठी आम्ही काम करत होतो. कारण आणि अतिशय कमी पैशामध्ये घर चालवायचं. त्याच्यामध्ये आई-बाबा, परत बहीण-भाऊ यांचा खर्च आणि फाटकं घर अ, आणि आर्थिक परिस्थिती खूप टेन्शनची. तसल्या दिवसामधून आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. तुम्हाला तर कुठलं काहीच नाही एवढा प्रॉब्लेम. तुम्ही पैसे कमवता, सगळं होतं. हे तुम्ही जे स्वतःला स्ट्रगल वगैरे म्हणताय, ते प्रिव्हिलेज आहे तुमचं. त्या प्रिव्हिलेजला आपण स्ट्रगल म्हणतो. सो फ्रेंड्स हे थोडं मला वाटलं थोडं बोलायला या गोष्टीवरती. स्ट्रगल काय आहे लाईफमधले, दुःख काय आहे. एखादी गोष्ट आपल्याला सहजासहजी नाही मिळाली किंवा भेटली नाही तर आपण त्याला स्ट्रगल म्हणतो. हे प्रत्येकाचं एक स्ट्रगलची किंवा अडचणीची व्याख्या आहे, डेफिनेशन आहे. हे त्याच्यावरती अवलंबून आहे. सो आपल्या आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि दुःखाची डेफिनेशन्स व्याख्या ह्या तयार करून ठेवलेल्या आहेत. त्यामुळं ते त्यांनी त्यांनी कोणत्याही गोष्टीला दुःख कधी म्हणायचं किंवा स्ट्रगल कधी म्हणायचं हे त्यांच्या त्यांच्या प्रॉब्लेम्सवर डिपेंड आहे ते. मित्रांनो हे असं आहे. तर एकटेपणा हा अतिशय लाईफमधला चांगला की वाईट तुम्हाला काय वाटतं या गोष्टीवरती विचार करा तुम्ही. आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत नमस्कार. गुड नाईट.